लहानपणी दुकानात ती पाटी वाचायचो, आज रोग उद्या उधार. तेव्हा वाटायचं वा, उद्या गेल्यावर नक्कीच उधार मिळेल. पण आता कळते तो उद्या कधीच येत नाही. आणि ज्यांच्या आयुष्यात तो उद्या आलाय त्यांची अवस्था विचारू नका. काही लोक म्हणतात उधारीशिवाय धंदा कसा होणार. अरे दादा, उधारी धंदा नाही, फक्त दानधर्म होतोय तुझा. तुमची ती उधारीची नावं जी वही तिकडे तिकडे विखुरलीत ना, ती जरा एक्सेल शीटमध्ये मांडा. मग समजेल की तुम्ही दुकान चालवताय की आश्रम. आणि काहींबद्दल तुमचं असं मत असेल की एक फोन केला की आलेच पैसे. त्यांना आजच फोन लावून बघा. फोन करण्याआधी ते तुमचे सख्खे असतात. फोन केल्यावर अचानक त्यांच्या घरी लग्नाचं कार्य निघतं किंवा कोणीतरी दवाखान्यात ऍडमिट होतं. त्यामुळे मित्रांनो, पैशाच्या बाबतीत सजग राहा, नाहीतर स्वतःचेच पैसे विसरायची सवय लावून घ्या. तुमची उधारी म्हणजे अशी गोष्ट आहे जी फक्त कागदावर तुमची असते, प्रत्यक्षात ती समोरच्याची झालेली असते. काय म्हणता, दूध का दूध आणि पाणी का पाणी करायचंय? मग आजच एक्सेल उघडा, आकडे मांडा आणि स्वतःला सांगा, उधारी ही व्यवसायाच्या आणि खिशाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.